शॉट आणि त्यानंतर मात्र या वेळेस नो चेंडूवर चौकार 4 धावा। दुसरा चेंडू घेऊन तयार होणार इकडे मात्र गोलंदाज आपण बघू शकतात हलक्या हाताने खेळला जातोय सेन्सिबल क्रिकेट आणि खेळपट्टी खराब होण्यामागे कारण कमिटी मेंबर्स नाही आहेत त्याचं कारण आहे की कबड्डीच्या स्पर्धा कालच्या दिवसापर्यंत सुरू होत्या रात्रीपर्यंत आणि सकाळी 2 वाजता ते 3 वाजेपर्यंत मंडप मात्र इकडे काढण्यात आला आणि त्यामुळे मात्र वेळ मिळाला नाही। हे बघा चकवा चेंडू परंतु इकडे कीपर कडून झाले चुकी। हा चेंडू पकडला पाहिजे सोपा बॉल आहे अगदी मात्र सोपा चेंडू सोडला बघा तुम्ही डॉट बॉल तर दिलेला डॉट बॉल देखील घालवला आणि एक धाव देखील खर्च केली। यावेळेस धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 7 पण हलक्या हाताने रनआउटची संधी आहे अगदी अटॅकिंग फिल्डिंग नेहमीच पाहायला मिळते लिंगपाडा टीमकडून आणि यावेळेस मात्र तो केला परंतु तोपर्यंत पोहोचला एक बाजूने दुसऱ्या बाजूला सार्थक रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे 8 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। सुरेंद्र स्मृती चषक 2025 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। आजच्या रात्रीमध्ये 16 संघ आपल्याला पाहायला मिळतील त्यामधील 8 संघ खेळली पहिल्या पॅनलमध्ये आणि त्यामधून 2 टीम क्वालिफाय झाल्या क्वार्टर फायनलसाठी। पहिली टीम होती ती म्हणजेच इनविजिबल आणि दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळाली आगवन जय जोगन्नदेव वामिका स्टार आगवन इतकं मोठं नाव आहे की एखादी ओव्हर संपून जाईल आगवन टीमचं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। किशन आलेला आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर। पहिलाच बॉल आणि नोचा इशारा स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल स्कोरबोर्ड यावेळेस पाहायला मिळते 10 स्कोर कार्डवर गोलंदाज तयार 10 स्कोर कार्डवर आतापर्यंत आलेले आहेत। पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात शॉर्ट बॉल फटका सजवलाय सरळ हातामध्ये जातोय इथे मात्र गॅप शोधता आला नाही आणि लिंगपाडा संघ आपल्या फिल्डिंगसाठी ओळखला जातो अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच पाहायला मिळते। आजच्या दिवसामध्ये कडक फिल्डिंग देखील पाहायला मिळाली। यावेळेस सुपर स्ट्रोक आणि यावेळेस अगदी झेप घेतली होती चित्यासारखी झेप घेतली होती चेंडू हातात आला आणि चौकार परंतु अगदी शॉर्ट पिच चेंडू आहे कीर्तेश असा चेंडू नाही सोडणार 4 धावा 14 धावा धावफलकावर। याच संघामध्ये आपण बघू शकतात की अनुभवी खेळाडू अगदी पाहायला मिळतील त्यामध्ये रोहन असेल यतीन सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू काय स्ट्रोक आहे कीर्तेशचा फटका नो चान्स बाउंड्री स्वीपचा फटका पेडल स्वीप ज्याला म्हटलं जातं स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल 18 धावा धावफलकावर। क्रिकेटचा खेळ कमालीचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अलग अलग फॉर्मॅट अलग अलग खेळ क्रिकेटचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिलांचा IPL देखील सुरू आहे त्यामध्ये मात्र बेंगलोर टीम कमाल करते असं म्हणायला हरकत नाही। कॅप्टन स्मृती मंदाना ऑन साइडला 4चे प्रोटेक्शन इकडे कट केलेला आहे यावेळेस चेंडू अडवलाय एकदा बसेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्ड 19 धावा धावफलकावर स्वीप केलेला आहे। इकडे डायरेक्ट थ्रो केला होता कीपरला मात्र चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मिळाला नाही। धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागले जाते। चेंडूचा विचार केला चेंडू झाले तर 2 रन आहेत। लास्ट बॉल आणि लास्ट बॉलवर एज लागलाय विकेटचं पतंग सार्थक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटचं ब्लेड अगोदर बंद केलं आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं एज लागली अगदी ज्या अपेक्षा केली होती की स्पीडमध्ये चेंडू येणार
त्यापेक्षाही कमी स्पीडमध्ये चेंडू आला आणि यावेळेस मात्र विकेट पाहायला मिळतोय. पहिला विकेट येत असताना उर्वी 11 संयुक्त बिरवाडी संघाचा यतीन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मामा भांजे की जोड़ी नजर आती हुई मैदान में. सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू, सर्वात जुना खेळाडू यतीन राऊत 1992 ला सुरुवात केली अंडरम बॉक्स क्रिकेटची आणि आज 2025 आहे. जवळजवळ 33 वर्ष पूर्ण केलेली आहेत अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. असा हा मात्र होणहार रत्न अगदी बघायला गेलं तर लेजंडरी खेळाडू पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम बिरवाडी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, नो स्ट्राईकला आहे. चेंडूला जाऊ दिला, पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा येतोय. सनी सर आम्हाला सांगतात चेंडू खराब आहे. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22 आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात की डॉट चेंडू येतोय. सुपर मात्र आपण बघू शकतात की खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. नो स्ट्राईकला यतीन, स्ट्राईकला कीर्तेश, ऑन साईडला डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मात्र ऑफ साईडला फटका सजवला जातो. इकडे सिंगल साठी येत असताना क्विक रन, एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23. अगदी बघायला गेलं तर यतीन भाऊ सोबत खेळणारे मला तर वाटते आतापर्यंत कोणी नसेल. अगदी सर्वच मात्र रिटायरमेंट घेतलेले अंडर बॉक्स क्रिकेटमधून, परंतु ह्या खेळाडूने अगदी त्याचा खेळ जिवंत ठेवलेला आहे. अगदी तो फिटनेस ठेवलेला आहे, नजर ठेवलेला आहे. त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर आजही तो मैदानात खेळताना दिसतोय संयुक्त बिरवाडी संघाकडून. पॉईंटच्या भागामध्ये हलक्या हाताने मात्र खेळलेला स्ट्रोक, एक धाव. स्कोरबोर्ड 24. फटका सजवला आहे. इथे मात्र डॉट चेंडू येईल. आतापर्यंत चेंडू हातात येत नाहीये. लिंगपाड्याच्या चित्रक्षकाच्या मात्र हातामध्ये चेंडू येत नाही. अनुमान हे पाहायला भेटत नाही कधी, परंतु आज पाहायला भेटते. शॉर्ट बॉल परंतु कट केलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधला. चांगल्या धावा म्हणायला हरकत नाही. खेळपट्टीचा आढावा घेतला तर खूप चांगल्या धावा आहेत. 25 झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर अजूनही 2 ओव्हर येणं शेष आहे. आताच्या चेंडू नंतर हा बाउन्स बघा, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने अतिरिक्त बाउन्स देखील घेतला आणि वेगाने देखील कीपरच्या हातामध्ये गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8.33 च्या सरासरीने 25 धावा, एक गडी बाद पाहायला मिळत आहेत उर्वी 11 संयुक्त बिरवाडी संघाच्या. चेंडू अजूनही 12 असतील. 12 चेंडू मध्ये बघूया किती धावा येतील. गौतम आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉल, टॅपचा फटका. हे कीर्तेची पॉवर आहे. अगदी यावेळेस मात्र पॉवर झोकून दिली. हा पहिला टॅपचा फटका पाहायला मिळतोय आजच्या रात्रीमध्ये स्पर्धेमध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 29 धावा धावपलकावर. गौतम तयार. राऊंड द विकेटचा मारा. हो, चांगला चेंडू. डॉट बॉल येत असताना अगदी बॅटच्या समोरून वाळला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा टॅपचा फटका, पुन्हा एकदा चौकार. काय तो हाफ ट्रॅकर चेंडू, काय तो टॅपचा फटका, काय तो चौकार. सगळं कसं एकदम ओके. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 3 भागामध्ये चांगली कामगिरी करावी लागते. बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण. अगदी मात्र इकडे खूप चांगली बॅटिंग होत असताना वाईट बॉल नक्की असेल. हवेमध्ये बॅट फिरवली कीर्तेशने. एक धाव. धावसंख्या इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना किशन कडून धावा झाल्या त्या म्हणजेच 35 स्कोर कार्डवर.
हलक्या हाताने खेळलं जाते. एक धाव मात्र नक्की असेल. यतीन आपल्याला पाहायला मिळतोय, सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू. धावेचा विचार केला तर धावा आपण बघू शकतात झाल्या त्या म्हणजे 36 धावा. चौथं षटक मार्ग असताना 36 धावा धावफलकावर आहेत. कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक फीड करणार, एक धाव पूर्ण करणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4 षटकाच्या समाप्तीनंतर 9.25च्या सरासरीने 37 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अगदी आपण बघू शकतात बी पॅनल सुरू आहे. वरच्या 4 टीममध्ये आपण बघू शकतात एक टीम पुढे जाणार. यानंतर होणारी दुसरी मोठी मॅच असेल फ्री क्वार्टरची. एक बाजूला आपण बघू शकतात YBCC वेवूर आणि दुसऱ्या बाजूला या मॅच मधला विनर. सुरेंद्र स्मृती चषक 2025 आयोजक SD विनर. अगदी सुपर आणि देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रजनी क्रिकेट मंडप आपण बघू शकतात मैदानाला अगदी सजवलेला आहे मंडप डेकोरेटर्सने. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत प्रत्येक बॅनरवर लिहिलेलं आहे. आणि गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर कैलास. शेवटचे षटक हाताळण्यासाठी मेगा स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते. कट केलेला आहे. काय क्षेत्ररक्षण इकडे आपण बघू शकतात. अगदी मी पहिलेच म्हटलं की क्षेत्ररक्षण पाहायचं असेल तर आपण आवर्जून बघा लिंगपाडा टीमचं, आणि हे त्याचं एक प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट बाउंड्री अडवलेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावर. गोलंदाजाचं मनोबल वाढवणारं आणि फलंदाजाचं मनोबल कमी करणारं हे क्षेत्ररक्षण आहे. सुपप मात्र डाईव्ह करून चेंडू अडवला आहे चितेच्या चपळाईने. त्यामुळे म्हटलं जातं मैदानाच्या आतमध्ये जो फिट आहे तोच हिट आहे, परंतु इकडे हा फिट आहे म्हणून मैदानामध्ये अजूनही खेळतोय यतीन राऊत ज्याचं नाव आहे. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. 42. आणि इकडे मात्र यावेळेस फटका सजवला आहे. एक धाव मात्र नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 43. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. शेवटचं षटक. आणि यावेळेस कीपर कडून पुन्हा एकदा चुकी होत असताना डॉट बॉल येत आहेत, परंतु कीपर कडून यावेळेस कामगिरी चांगली होत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन. एक धावेने स्कोरबोर्ड 44. फुलटस बॉल, परंतु इकडे सरळ हातामध्ये खेळ आहे. विकेटचं पतंग. यतीन ला परतावा लागेल. लास्ट बॉल साठी बघूया फलंदाज कोण येणार मैदानाच्या आतमध्ये. दीपू आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल लास्ट ओव्हर मधला दीपू खेळण्यासाठी आलेला आहे आणि फटका ग्राउंडिंग स्ट्रोक खेळलाय. इथे चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव नक्की मिळेल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 45 आणि 46 धावेचं आव्हान या वेळेस दिलेलं आहे टीम लिंगापाडाला. उर्वी 11 साहित्य बिरवाडी संघाने.
चला मात्र जाऊया मॅचकडे. लिंगपाडा टीमकडून ओपनिंग बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत, सागर आणि किशन. गोलंदाज सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. आपलं नाव ज्याने या खेळामध्ये उमटवलंय यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर बॉक्स क्रिकेटचा अगदी बघायला गेलं तर बादशाह आहे. आणि यावेळेस बघा शॉर्ट बॉलला गॅप देखील दिला परंतु चेंडूला खाली ठेवू शकला नाही. अंडर बॉक्स क्रिकेटच्या खेळामधली आत्महत्या, सुसाईड इथे करतोय फलंदाज. गॉन, बाद, आउट. अगदी मोठा टार्गेट चेस करत असताना ओपनिंग फलंदाजाची मोठी भूमिका असते. आणि फलंदाज आला, शॉर्ट पिच बॉल बघितला, डोळे देखील खुलले परंतु गॅप देखील भेटला आणि चेंडूला खाली ठेवू शकला नाही. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. म्हणजेच क्रिकेटच्या खेळामधली अंडर बॉक्स क्रिकेटच्या खेळामध्ये आत्महत्या. शिवराज येतोय, शिवनाथ आलेला आहे. पहिल्याच बॉल हलक्या हाताने मात्र सिंगलने स्ट्राइक रोटेट केले. यावेळेस किशन असेल स्ट्राइकला. 46 बनवायचे आहेत 5 ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवर मोठा विकेट मिळालेला आहे. तिसरा चेंडू घेऊन तयार, किशन तयार. यावेळेस फटका ऑन साईडला खेळला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. हलक्या हाताने मात्र खेळतो इकडे फलंदाज. एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड 2 आहे आणि इथे मात्र चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 1, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल. 5वा बॉल घेऊन तयार. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, डॉन के हाथ में गेंद आई नहीं. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 3. डॉन अंक जाम उडला बॉल. इकडे हलक्या हाताने खेळतोय, सिंगल असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 4 पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येत असताना स्वप्नील षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. पहिलाच बॉल. यावेळेस ऑन साईडला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ठेवण्याचं काम करतोय सार्थक. अगदी बघायला गेलं तर डॉनला बघितल्यावर असं वाटतं की क्रिकेटच्या खेळामध्ये फिटनेस तितका महत्त्वाचा नाही आहे. तुमच्याकडे क्लास असणं गरजेचं आहे, टॅलेंट असणं गरजेचं आहे. आणि आपण बघू शकतात 1 धाव मिळेल वाईटच्या रूपामध्ये. नाही मात्र यावेळेस चांगला चेंडू, डॉट चेंडू. कीर्तेश पकडतोय, चेंडू परत करतोय बॉलरकडे. फुलटॉस चेंडू. आणि इकडे मात्र काय होतंय, मी म्हणेल की नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली की फिल्डिंग टीमला मिळाली यात मात्र अजूनही संशय आहे की षटकार गेला असता की चौकार गेला असता. अगदी मात्र आपण बघू शकतात की एज लागली होती. शॉर्ट बॉल कट केलेला आहे. सिंगल येईल का चौकार येईल? सिंगल इथे 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 6 धावा धावपलकावर. 4 चेंडू. अगदी जलद गतीने षटक संपवतो डॉन. नेहमीच फास्ट अँड फ्युरियसवाला हा गोलंदाज आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं असेल रवींद्र जडेजाला 64 सेकंदमध्ये त्याने ओव्हर संपवली होती आणि इथे देखील तशीच ओव्हर टाकण्यात येत आहे. अगदी व्हेरी फास्ट. यावेळेस स्वप्नील लास्ट बॉल, परंतु इकडे मात्र वाईट चेंडू आणि 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7. फुल टच बॉल, परंतु इकडे मात्र विकेट येईल. यावेळेस फलंदाजाला परतावा लागेल. अगदी चेंडू मात्र यावेळेस फ्लाईट रेट टाकण्यात येतोय.
षटक क्रमांक संपतंय दुसरं. धावा झाल्यात त्या म्हणजेच 7-7. आणि मात्र गोलंदाजी मार्कवर रोहन नाना नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालंय. पहिलाच बॉल ऑफ कटर चेंडू, वाईट चेंडू. नवीन फलंदाज दुर्गेश. इथे मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण होत असताना सिंगल मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या 9. 46चं आव्हान दिलेलं आहे आणि 9 धावा धावपलकाबार आहेत. इथून अजूनही बघायला गेलं तर 37 बनवायचे आहेत. 17 चेंडू 37 धावा. एखाद्या फलंदाजाला मात्र चौकार शोधावा लागेल. कट केलेला आहे. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय जीवा, ज्याने PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग कालच्या दिवसामध्ये कमालीची गोलंदाजी केली. मेडन षटक ज्याने हाताळलं तोच आपल्याला खेळाडू पाहायला मिळते. अगदी कलात्मक गोलंदाज आहे, जादुई गोलंदाज आहे. स्वीप केलेला आहे. 1 धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. अब इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं है. बाउंड्री शोधावी लागेल, गॅप शोधावा लागेल, चौकार खेचावा लागेल. बिरवाडी संघाला दाखवावे लागेल की आम्ही देखील आहेत या मॅच मध्ये. लिंगापाडा पानगाव भागातील आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. एखादा चौकार येईल का हे प्रश्नचिन्ह आहे, परंतु मात्र आपण बघू शकता तो चौकार येत नाहीये. यावेळेस फटका सजवलाय. इथे मात्र चौकार येतोय का? पहिला चौकार येईल का? 4 धावा. आणि यावेळेस पायाने चेंडू उडवतो. 2 लगातार बॅक टू बॅक चौकार हे होणं गरजेचं होतं. दुर्गेश यावेळेस पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 बनवायचे आहेत. बारा चेंडू 27 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय स्वप्नील. अगदी मात्र 2 चौकार आले आणि मॅच मध्ये थोडा बदल देखील झालाय आणि हे होणं गरजेचं होतं. स्वप्नील तयार, फलंदाज तयार. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय किशन. यावेळेस पहिलाच बॉल अगदी मात्र डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. कीपर मात्र यावेळेस पकडू शकला नाही चेंडूला. 1 धाव स्टंपच्या वरून निघून गेला. यावेळेस आपण बघू शकता खूप चांगली नजर आहे. खारीची नजर मात्र पंचाची आपल्याला पाहायला मिळते. इकडे फुलटस होता, फायदा उचलू शकला नाही. आमच्या महेंद्रजी भोणे साहेबांच्या बॅनरवर जाऊन चेंडू आदळतोय. विकेट. दहा चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 26 धावेची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीमचा कर्णधार पवन. पवन वाऱ्यासारखंच खेळावं लागेल. यावेळेस मात्र टॅपचा फटका आहे पवनचा. इथे मात्र डॉट बॉल येईल. थोडा कमकुवत टॅप होता, कमी ताकदचा होता. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 26 धावेची गरज. पण मात्र यावेळेसचा चांगला चेंडू आहे. 1 धाव मात्र नक्की मिळणार. सिंगल पाहायला मिळेल. इकडे कोणती रिस्क घेत नाहीये टीम बिरवाडी, कारण की त्यांना माहिती आहे की इकडे सिंगल वाचवण्याच्या नादामध्ये ओव्हरथ्रोचा चौकार द्यायचा नाहीये. ऑन साइडला चांगला फटका. 4 धावा, चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25-25 आणि यावेळेस मात्र डॉट बॉल. अगदी फास्ट ओव्हर संपलेली आहे. चौकार जरी दिली 25 झालेले आहेत आणि 21 धावेची गरज आहे एका ओव्हरमध्ये. 1 ओव्हर आणि 21 धावेची गरज.
अगदी सुपर स्पर्धा आपण बघू शकतात. मेगा स्क्रीनवर सर्व काही पाहायला मिळते आपल्याला. असं एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. गोलंदाज सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू. किशन सलामीर फलंदाज आला नक्कीच, परंतु अगदी मात्र संघर्ष केलं क्रीजवर. हे बघा, आणि इथे मात्र विकेट, रन आउट, स्टंप आउट. सागर आले नवीन फलंदाज. वाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल येतोय. औपचारिकता आहे मॅच मध्ये जे आपण बघू शकतो. 3 मध्ये 19ची गरज. वाईट चेंडू. 3 मध्ये आता मात्र 18ची गरज. यावेळेस फटका सजवलाय. कीर्तेश फील्ड करेल, थ्रो करेल आणि इकडे मात्र डॉट बॉल. 2 मध्ये 18 धावेची गरज. हा देखील डॉट येईल. शाहीस चेंडू अडवतोय. लास्ट बॉल टॉससाठी या. इकडे मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. उर्वी 11 साहित्य बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध मॅच असेल YBCC वेबूर. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. मॅन ऑफ द मॅच असेल